पैसा जरी माझ्याकडे कमी असला मानसिक समाधान माझ्याकडे कोणाला नाही. एक नंबर समाधान आहे मला. सायन्स आणि अध्यात्म ही एकाच रथाची दोन चाकं असं मी मानतो. काम चालू करत असताना मी मनाची ठरवलं होतं की कधीही कुणालाही 1 रुपया वर्गणी मागायची नाही. दिव्यांग मुलं म्हणजे परमेश्वराची लेकरं आहेत. अपंगत्व हे गरिबाच्या घरी येतं, अपंगत्व हे श्रीमंताच्या घरी येत नाही. स्वागत है लड़बंदी ब्रॉडकास्ट में और आज के हमारे स्पेशल गेस्ट है दादा साहेब चोरमले। अगर देखा जाए तो उन्होंने शैक्षणिक, सामाजिक और क्रीड़ा इन क्षेत्रों में बहुत अच्छी कामगिरी उन्होंने की है और यही चीज़ हम देखने वाले हैं। दिव्यांग क्षेत्र में जो उनका अनुभव रहा है, आज के ज़माने में अगर देखा जाए तो कोई किसी की हेल्प नहीं करता है, बट यहाँ पे देखा जाए तो दादा साहेब चोरमली जी जो है तो उन्होंने क्या किया है, खुद के स्वखर्च से ये एक शाला चला रहे। आप देख सकते हो पीछे बस है, यहाँ पे शाला है। तो इंट्रो में आपने देखा ही होगा बहुत सारी चीज़ें, तो वो कामगिरी करते। तो उनसे आज हम पूरी जानकारी लेने वाले कि कैसे कैसे उन्होंने लाइफ में संघर्ष किया, कैसे सामान्य घर से वो आते और कैसे आप भी उनको एक आदर्श मान के चीज़ों को आगे बढ़ा सकते, कर सकते हो। तो नमस्कार दादा साहेब. नमस्कार. तो हम आता इथनं पुढे मराठीत घेऊया. सगळ्यात प्रथम आहे का नाही, म्हणजे मी स्वतः जाणून इच्छितोय की तुमचं लहानपण कसं राहिलेलं आहे. खरं तर सर्वप्रथम मी आपल्या लडबंदी पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत आला त्याबद्दल मी आपल्या पॉडकास्टचा मनापासून आभारी आहे. आणि खरं तर आता तुम्ही पहिला प्रश्न मला असा केला की बाबा की तुमचं लहानपण कसं गेलं. तर लहानपणी माझं अतिशय संघर्षाचं गेलेलं आहे. संघर्षाचं इन द सेन्स मी ज्यावेळेला 12वी सायन्समधून उत्तीर्ण झालो त्यावेळेला मला खरं तर अधिकारी होण्याचं माझं स्वप्न होतं. परंतु आमचे वडील त्यापूर्वी 1 वर्ष रिटायर झाले होते आणि घरामध्ये उदरनिर्वाहाचं कुठलंच साधन नव्हतं. आम्ही 6 भावंड आणि मग आमच्या आई कामाला जात होती आणि मग कामाला जात असल्यामुळं आर्थिक तशी परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळं मला बाहेरगावी शिक्षणाला जायचं होतं. ॲक्च्युली खरं तर BSc ॲग्रीला जायचं होतं आणि नंतर अधिकारी या पदाच्या परीक्षा द्यायच्या होत्या, परंतु ते माझ्याकडनं झालं नाही. मी फलटणच्या मोदीजी महाविद्यालयामध्ये BScचं शिक्षण घेतलं, BSc गणित असं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी B.Ed केलं आणि B.Ed केल्यानंतर मी उपशिक्षक या पदावरती जे फलटण तालुक्याचे माजी आमदार माननीय चिमरावजी कदम साहेब यांची एक शिक्षण संस्था आहे जय भवानी एज्युकेशन सोसायटी, त्या सोसायटीमध्ये मला कदम साहेबांनी नोकरीची संधी दिली आणि माझी शिक्षकाची सेवा सुरू झाली. तत्पूर्वी जर सांगायचं झालं तर माझ्या बालवयामध्ये म्हणजे माझ्या लहान वयामध्ये मला क्रीडा क्षेत्राविषयी एक आगळीवेगळी थोडीशी आवड होती आणि मी 5वीत असताना माझे मोठे बंधू बाळासाहेब चोरमले हे खो खो खेळायचे आणि ते व्हॉलीबॉलसुद्धा खेळायचे. मग या खो खोच्या क्षेत्रामध्ये ते खो खो खेळत असताना मी माळजायच्या पटांगणावरती जायचो मोदीजी क्लबच्या आणि त्या ठिकाणी आप्पासाहेब पवार म्हणून एक खो खोचे चांगले प्रशिक्षक होते फलटणचे. त्यांचं एक नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ होतं आणि त्या माध्यमातून खो खोच्या मुलांना ते धडे द्यायचे. मग माझ्या भावामुळे मी तिथं रुजू झालो. मी तिथं 1-2 वर्ष खेळलो आणि त्याच्यानंतर मोदीजी हायस्कूलला मी 7वीला गेल्यानंतर मोदीजी हायस्कूलच्या मैदानात मी खो खोचे धडे गिरवायला लागलो. खो खोचे धडे गिरवत असताना माझ्यामध्ये एकच जिद्द होती की सर्वापेक्षा अधिक मेहनत करायची. आपला पहिल्यांदा की ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं आणि मी त्या दृष्टीनेच कामाला लागलो होतो. मी प्रतिस्पर्धी शोधायचो, चांगला कोण खेळतंय त्याच्यापेक्षा आपल्याला चांगले खेळायचं असं एक मनाची ओराशी ध्येय बाळगायचो. मग आमचा खो खो खेळ सुरू होण्यापूर्वी आमचे रनिंग असायचं, बाबा 10 राऊंड मारणे, 15 राऊंड मारणे. मग माझ्या प्रतिस्पर्धीने 15 मारले की मी 20 मारायचो. हां, आणि त्याच्यापेक्षा उजवी कामगिरी कशी होती बघायचो. मग मी मोदी हायस्कूलच्या अंडर-14 म्हणजे 14 वर्षाखालील संघामधून खेळत असताना मी अतिशय चांगला माझा खेळ झाला. त्याच्यानंतर मी अंडर-18ला खेळलो आणि विशेष करून मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही त्यावेळेला मोदीजी हायस्कूलच्या संघानं तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला, विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आणि आमची टीम भंडाऱ्याला राज्य पातळीवरती खेळायला गेली. भंडाऱ्याला. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, आम्ही पहिला राऊंड जिंकला
हां आणि विशेष करून पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या बॅचला मी असायचो संरक्षणाच्या. हो आम्ही टॉस जिंकला, आम्ही पहिल्यांदा संरक्षण मागितलं हां आणि संरक्षण मागितल्यानंतर आमची तीन खेळाडूंची तुकडी आत गेली. प्रतिस्पर्धी संघाने माझ्यावरतीच आक्रमण केलं. मी 7 मिनिटं नाबाद खेळ केली त्यावेळेला. 7 मिनिटाचा खो खो खेळ असायचा पहिला हाफ. 7 मिनिटं मी नाबाद झालो. म्हणजे आमच्या संघाचा एकही खेळाडू भंडारा संघाला बाद करता आला नाही. एक हां, मी नाबाद 7 मिनिटाची राज्य पातळी खेळी केली. ही माझ्या दृष्टीने अतिशय उल्लेखनीय कामगिरी होती त्यावेळेला. त्याच्यानंतर तो सामना आम्ही जवळपास डावाने जिंकला आणि त्याच्यानंतर थर्ड प्लेससाठी आमची मॅच होती. आम्ही मुंबई उपनगरकडून हारलो आणि थर्ड प्लेससाठी आम्ही नागपूर संघावर खेळत होतो. नागपूर हा संघ तिथला होस्ट होता आणि त्या नागपूरच्या संघामध्ये खेळत असताना अतिशय चुरशीचा सामना होता आणि त्या चुरशीच्या सामन्यामध्ये मी जवळपास पहिल्या डावामध्ये 2 मिनिटांनी 40 सेकंदाची खेळी केली, संरक्षणाची खेळी केली आणि आमचे जे 2 खेळाडू होते म्हणजे पहिल्या तुकडीतले ते पटकन बाद झाले आणि मग पहिल्या हाफमध्ये आमचे खेळाडू 7 बाद झाले आणि त्या समोरच्या संघाचे खेळाडू 5च बाद झाले. 5 बाद म्हणजे आमच्यावरती 2चं लीड पडलं आणि मग दुसऱ्या वेळेला थोडासा पंचांनीचा निर्णय आम्हाला पटले नाही. आमचा जो संघाचा कर्णधार होता प्रकाश पवार, त्यांनी थोडेसे वाद घातले. त्यातून मग दुसऱ्या हाफला पहिला गडी मी 0 मिनिटामध्ये ॲक्शन करून पोलवरती टिपला. मॅच चुरशी झाली, मॅच आम्ही हारलो. परंतु त्यावेळेला मला आजही आठवतं की त्यावेळेला महाराष्ट्राचा संघ जाहीर केला आणि त्या महाराष्ट्राच्या संघामध्ये कोल्हापूर विभागातून म्हणजे या 5 जिल्ह्यातून माझी एकट्याची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली. अंडर 18 कुमार शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर ती मी स्पर्धा खेळलो. त्याच्यानंतर पुन्हा मी 11वीत गेलो. 11वीत गेल्यानंतर आमच्या इथं महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेत सुद्धा माझी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. 11वीत असताना. पुढचा प्रवास 12वी पास झालो. मग मी तुम्हाला सांगितलं मला अधिकारी व्हायचं होतं पण तिथं होता आलं नाही. मी कॉलेजला गेलो. कॉलेजला मी सतत 2 वर्ष युनिव्हर्सिटीच्या संघामध्ये खेळलो. अतिशय चांगली कामगिरी केली. ऑल इंडियाला आमचा संघ दुसरा आला आणि ऑल इंडियाला दुसरा आला. नंतर मी शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला सांगायला मला एक आनंद वाटतो की शिक्षक झाल्यानंतर माझं एक स्वप्न होतं की एक तरी सिनियर नॅशनल खेळायची. सिनियर नॅशनल आणि सिनियर नॅशनल म्हणून मी 1992ला ज्यावेळेला शिक्षक म्हणून काम करत होतो निंबुरे हायस्कूलला, त्यावेळेला राज्यस्तरीय पुरुषांच्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये मी सातारा जिल्ह्याचा संघनायक होतो. आणि त्यावेळेला माझी महाराष्ट्र संघात निवड झाली आणि मी महाराष्ट्राच्या संघातून खेळत असताना महाराष्ट्राला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं. आमची मॅच बँगलोरला झाली आणि ती मॅच त्यावेळेला संपूर्ण भारतभर लाईव्ह झाली. बात ती सगळी माझ्याबरोबरची खेळाडू ती म्हणायची मॅच लाईव्ह आहे. आलं मी म्हणलं लाईव्ह म्हणजे नेमकं काय तेव्हा मला कळत नव्हतं. जरी शिक्षक होतं तरी म्हणजे 92ला काय आपला ग्रामीण भागातला आपला प्रवास त्यामुळे काय मग म्हणले अहो ते आपण जे खेळणार आहे ते सगळं दूरदर्शनवरती दिसणार आहे. बरं ठीक आहे म्हणलं आणि ती मॅच माझी लाईव्ह झाली. त्याच्यानंतर मी खो खो माझा सुटला म्हणजे आता नोकरीला लागलो. नोकरी करत असताना मला नेहमी असं वाटायचं की आपलं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं. काय करावं तर बाबा काही लोक मला फलटणमध्ये आदर्श वाटायचे. त्यांना आदर्श मानून मी म्हटलं आपल्याला बसण्यासाठी एखादी चांगली जागा असावी की जिथं आपण हक्काने बसू शकतो, जिथं आपले मित्रपरिवार तिथं एकत्रित येऊ शकतात. अशा दृष्टीनं माझा प्रयत्न चालूच होता. मी राजकीय क्षेत्रामध्ये कदम साहेबांचं काम करत होतो. पूर्ण तालुक्याचा 2-4 वेळा दौरा केला. साहेबांच्या गाव टू गाव मी फिरलो, वाडी वस्तीवरती मी फिरलो आणि साहेबांनी मला चिमराव कदम साहेबांनी मला खूप मोठी संधी दिली. प्रत्येक गावामध्ये मला 5 मिनिटं भाषण करायला मिळायचं. प्रत्येक गावामध्ये फलटण तालुक्यामध्ये. आणि माझा परिचय झाला. फलटण तालुक्यातलं एकही गाव असं नाही की जे गाव मला माहीत नाही, जी वाडी वस्ती मला माहीत नाही, त्या ठिकाणी मी सहज जाऊ शकतो. त्या ठिकाणची 10 लोक मला ओळखू शकतात. मी 4-5 लोकांना ओळखू शकतो. म्हणजे एवढा माझा तो त्यावेळेला संपर्क दांडगा झाला होता. दरम्यानच्या काळात काय झालं की कदम साहेबांच्याकडं मी काम करत असताना शहर काँग्रेसचा मी उपाध्यक्ष म्हणून 8 वर्ष काम केलं. 8 वर्ष नंतर कदम साहेबांचं काम थांबलं. दुर्दैवानं कदम साहेबांचं निधन झालं. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचा मी शहराध्यक्ष म्हणून काम केलं. शहराध्यक्ष म्हणून 2014 पूर्वी 2013 मी भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यावेळेला सांगायला आनंद वाटतं की गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजाताई मुंडे यांचा संघर्ष दौरा मी फलटणमध्ये आयोजित केला.
आणि पूर्वी भाजपला फलटणमध्ये काहीच नव्हतं, 4 किंवा 5 लोक जमायचे, पण मी त्या संघर्ष यात्रेला हजारो लोक एकत्रित केली. आणि ती संघर्ष यात्रा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची संघर्ष यात्रा होती. मुंडेताई आल्या त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील मुंडेताईंच्या संघर्ष यात्रेत नियोजन करत होते सगळं. मग तिथं आम्ही भाषण केलं, माझं आणि माझ्या मिसेसचं त्या संघर्ष यात्रेत पंकजाताई मुंडेंनी भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केलं, असा स्कार्फ बांधला आणि माझे चांगले संबंध निर्माण झाले पंकजाताईबरोबर. त्याच्यानंतर भाजप सत्तेत आलं. भाजप सत्तेत आल्यानंतर 1 वर्ष पूर्ती झाली केंद्र सरकारला. पण आमच्या इथे 2 कार्यक्रम लागले. एक त्यावेळेचे गिरीश बापट होते, अन्न नागरी पुरवठा मंत्री, त्यांचा एक दौरा लागला. आणि त्यावेळेला आमची भारतीय जनता पक्षाची छोटी टीम होती, पण आमचे जिल्हाध्यक्ष विशेष करून मला सांगायला आनंद वाटतो की भरत पाटील होते, अतिशय चांगले होते. आणि त्यांनी सांगितलं जो काम करेल त्यालाच मी पुढचा अध्यक्ष करणार. तुम्ही मला माणसं, तुम्ही तुमचा मॉब दाखवायचा आणि गिरीश बापटचा मोठी सभा झाली पाहिजे. मग आम्ही वाजत गाजत सगळी लोकं नेली गजानन चौकात. गिरीश बापटांनी सुद्धा मान्य केलं की यापूर्वी मी अनेक वेळा फलटण आलो पण एवढी मोठी माझी सभा झाली नाही. ती सभा माझ्या नेतृत्वाखाली झाली, म्हणजे मी शहराध्यक्ष होतो. हां, आणि त्याच दिवशी गृहराज्यमंत्री राम शिंदे साहेबांचा मला पहाटे फोन आला की सर मी फलटणला येतो. तर मी म्हणलं या सर. तर ते म्हणलं मग जेवायला. ते म्हणलं बरं येतो मी जेवायला. आणि माझा गिरीश बापटांचा कार्यक्रम गजानन चौकात होता. आणि राम शिंदेचं अहिल्या जयंतीच्या निमित्ताने राम शिंदे साखरवाडीला आले होते. तेव्हा श्रीमंत रामराय साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं, म्हणजे राष्ट्रवादीकडनं, आणि त्यांनी ते स्वीकारलं होतं. मग तिथली सभा झाली. मला शिंदे सर माझ्या घरी आले. आमची गिरीश बापट साहेबांची मोठी सभा झाली, चंद्रकांत दादांची सभा झाली. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी हेलिकॉप्टर आपल्या विनोद तावडे साहेबांचं फलटणमध्ये उतरलं. विनोद तावडे साहेबांना मी आणि अनुपशा बरोबर घेऊन गेलो आणि अनुपशाच्या इथं तावडे साहेबांना आम्ही नेलं. तिथं त्यांचं स्वागत केलं आणि तिथून आम्ही पंतप्रधानांच्या सभेला गेलो. म्हणजे हा माझा भाजपमधला प्रवास झाला. दरम्यानच्या काळात काय झालं, भाजपमध्ये दुसरी लोकं आली त्यानंतर. हां, आणि प्रदेशाध्यक्ष, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब त्यावेळेला फलटणमध्ये आले. ते आले, येण्याबद्दल काय नाही, ते मोठे नेते होते, परंतु आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. मग आम्ही बरोबर भाजपमधून बाहेर पडलो, म्हणजे आपोआपच बाहेर पडलो. बरोबर, म्हणजे कोणी काढलं असं काय करत नाही. पण कसं असतं राजकारणामध्ये, कसं असतं माहिती आहे का, एक कार्यकर्ता तुमच्याकडे असेल, त्याच्यापेक्षा चांगला कार्यकर्ता मिळाला, मोठा कार्यकर्ता मिळाला की जुन्या कार्यकर्त्याला विसर पडतो पार्टीला. म्हणजे कुठलीही पार्टी घेतली तर ते आपण समजून घ्यायचं. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सह्याद्री भाया कदमांचा त्यावेळेला भाजपमध्ये प्रवेश झाला. मग त्यांनी आम्हाला बरोबर बाजूला काढलं. बाजूला काढल्यानंतर योगायोगानं रामराजे साहेब नगरपालिकेची निवडणूक लागली आणि तत्कालीन महाराष्ट्र विधान परिषद सभापती होते माननीय आमदार रामराजे साहेब, श्रीमंत रघुनाथराजे साहेब आणि श्रीमंत संजीवराजे साहेब यांनी मला निमंत्रण दिलं की ते म्हणले तुम्हाला आम्ही नगरपालिकेचं तिकीट देतो, तुम्ही आमच्याकडे या. त्यांनी मला तिकीट दिलं. त्यांनी माझा प्रवेश करून घेतला, माझा आणि अनुपशाचा दोघाला नगरसेवकाचं पद दिलं होतं. नंतर ते माझा मतदारसंघ महिला राखीव असल्यामुळं माझी बायको उभा राहिली आणि रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आली. जिल्ह्यात नंबर 2 निवडून आली. माझ्यासमोरच्या कॅन्डिडेटचं डिपॉझिट गेलं. माझ्यासमोर उभा राहायला प्रभागामध्ये कॅन्डिडेट त्यावेळी मिळालं नाही. हां, म्हणजे मी त्यापूर्वी मी 2 निवडणुका लढलो होतो चिमराव कदमांच्या गटातून. अगदी थोडक्या मताने माझा पराभव व्हायचा. हां, म्हणजे मला अगदी टिपून माझा पराभव त्यावेळेला केला जायचा. कारण का थोडासा मला राजकारणाची आवड होती आणि त्यातून मग मला नाही मिळालं, पण माझ्या मिसेसला नगरसेवक पद मिळालं. म्हणजे अशी थोडीशी राजकीय कारकीर्द भरत गेली असताना दरम्यानच्या काळामध्ये माझे मित्र आहेत, अपर आयुक्त आहेत मुंबईला, हर्षल निकम साहेब. त्यांच्या वडिलांची एक महात्मा शिक्षण संस्था होती, दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी, आणि ती संस्था त्यांना वयोमानानुसार त्यांना रन करणं अवघड जात होतं. मग त्यांनी काय सांगितलं की ती लायन्स क्लबला द्यायचा त्यांचा विचार झाला होता. मग लायन्स क्लबला द्यायचा विचार झाला तर मला कळलं, तर मी म्हणलं मग ती मला द्या ना संस्था. म्हणलं ते म्हणले नाही, लायन्स क्लबशी माझं बोलणं झालेलं. त्यांनी नाकारल्यानंतर मग मी शब्द बदलत नाही. म्हणजे कॉम्रेड वर्धमान निकम हे एक मोठं राजकीय आणि सामाजिक, विशेष करून लोकांसाठी संघर्ष करणारं नेतृत्व होतं आणि ते दिलेला शब्द कधी बदलत नव्हता. त्यांनी ते म्हणले जर मुदतीत जर ते जर माझ्याबरोबर चर्चेला नाही आली तर मी त्यांना देणार नाही. योगायोग माझं नशीब चांगलं होतं. मला माझं कुलदैवत श्री बिरोबा, त्या बिरोबावरती माझा खूप विश्वास आहे, खूप दांडगा विश्वास आहे. मी आजपर्यंत जे काय गोष्टी मनाशी उराशी धरलेल्या किंवा मनाशी धरल्या, त्या सगळ्या इच्छा आकांक्षा माझ्या
श्रीबीरदेवांनी पूर्ण केलं असं मी मनापासून मानतो. मनापासून. मी थोडासा कसा आहे अध्यात्मवादी मी आहे. हां. शेवटी सायन्स आणि अध्यात्म ही एकाच रथाची दोन चाकं असं मी मानतो. बरोबर. आणि त्या पद्धतीनं शेवटी आपण जे काम करत असतो, जे आपण करणार आहे ते आपल्याला परत आपल्या वाटेला येत असतं. कर्मा रिटर्न असतं. जगाने सिद्ध कर्मा रिटर्नची संज्ञा मान्य केलेली जगाने. आणि मग कर्मा रिटर्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे की विज्ञानामध्ये न्यूटनचा थर्ड लॉ आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे जेवढी क्रिया होईल तेवढीच प्रतिक्रिया होईल. त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये मी एक माझं तत्व घालून ठेवलं आहे की जे पण आपल्याला करायचं ते चांगलं करायचं, कधीही कुणाचं वाईट करायचं नाही. आणि या तत्वानंच मी जगलेलो आहे पहिल्यापासून जगलेलो आहे. कुणी काही म्हणू, पण माझं मला माहीत असतं शेवटी प्रत्येकाने कसं कर्म करायचं प्रत्येकाला माहीत असतं. तुम्ही माझ्यासाठी काय केलं आणि मी तुमच्यासाठी काय केलं हे एकमेकाला आपले उपकार माहीत असतात. बरोबर. पण आताचं कसं झालं माहिती आहे, आता थोडंसं पद्धती बदलल्यात. कोण कोणाचं उपकार जाणत नाही. बरोबर. सगळं मीच केलं असं अशा आईर्भावात काही लोक असतात. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. शेवटी परमेश्वराला माहिती आहे, आपल्या माइंडला माहिती आहे, जगाला माहिती आहे. बरोबर. आणि मी तर त्या पलीकडे जाऊन सांगतो की आपण जे करणार आहे ना, कुठलंही काम करणार आहे त्या फळाची अपेक्षा नाही करायची. कर्म करत राहायचं. हां, फळ मिळेल असं नाही गृहीत धरायचं. काय होतं माहिती आहे का, आपण जर अपेक्षा, समजा मी तुमच्यासाठी एखादं काम केलं आणि तुम्ही माझ्या अपेक्षेचा भंग केला की मलाच वाईट वाटतं. बरोबर. आणि माझंच निष्कारण म्हणजे मन अस्थिर होतं. म्हणजे आपणच काम करायचं आणि आपणच केलेलं काम, त्याचं काम केलं, तो आपल्याशी नीट वागत नाही म्हणून आपल्याला त्रास करून घ्यायचा. म्हणून मला माझे एक जवळचे मित्र आहेत हर्षल निकम साहेब, चव्हाण साहेब आहेत, बोहटे साहेब आहेत, असे 3-4 लोक मी माझ्या जीवनामध्ये आदर्श आयडॉल मानून चाललेलो आहे. आणि निकम साहेब नेहमी म्हणतात की जे तुम्हाला करायचं आहे ना, चव्हाण साहेब तेच सांगतात की जे तुम्हाला करायचं आहे ते निरपेक्ष भावनेने करा. तुम्ही त्याकडनं फळाची अपेक्षा करू नका. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगायचं झालं तर समजा मी एखाद्याला नोकरी लावली, बरोबर, तर मी त्याकडनं खूप अपेक्षा ठेवतो. मग मी त्याला 2-3 वर्षांनी एखादा फोन केला, त्यांनी जर माझा फोन नाही उचलला किंवा मी त्याला एखादं काम सांगितलं त्यांनी माझं नाही काम केलं की मग मलाच वाटतं याला आपण याच्यासाठी एवढं केलं पण हा आपल्या उपयोगाला नाही आला आणि परत आपणच वाईट वाटून घेतो. म्हणून फळाची अपेक्षा नाही ठेवायची. काम करायचं, निरपेक्ष भावनेने करायचं. शेवटी सगळा हिशोब वरती असतो. बरोबर. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कर्मा रिटर्न, जे पण तुम्हाला करायचे ते तुम्हाला फेडायचे. पेरल ती उगवल. जे आपण पेरतो तेच उगवतो. म्हणजे निसर्गाचा नियम, अध्यात्माचा नियम आणि विज्ञानाचा नियम सारखाच आहे. त्यामुळं ह्या जगात आहे ना, तुम्ही कोण काही बरोबर घेऊन जात नाही. बरोबर. जो तो आपलं कर्म घेऊन वरती जात असतो आणि त्या कर्माची चांगलं आपल्याला इफेक्ट लाभावेत म्हणून आपण चांगलं करायचं. मी जर तुमच्याशी चांगलं प्रेमाने बोललो तर तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोला. मी तुम्हाला काही 1-2 वेडेवाकडे शब्द बोललो, तुम्ही मला वेडेवाकडे 2 शब्द बोला. काय गरज नाही ना एकमेकाची मनं दुखावण्याची काही गरज नाही. या मताशी आता मी सध्या आहे. त्यामुळे मी शक्यतो करून संघर्षाची भूमिका ठेवायची नाही. संघर्षाची भूमिका काय होतं माहिती आहे का, तुझा इगो माझा इगो, त्यातनं दोघांचंही नुकसान होत असतं. तू मोठा का मी मोठा, अरे काय करायचं, म्हणजे असं एकमेकाची आता जे आपण बघतो की वादविवाद होतात, तू मोठा का मी मोठा, आणि यातनं संघर्ष दोघाला करावं, त्याला दोघातलाही त्या मानसिक त्रास होत असतो. म्हणून जे अतिशय सरळ साधं आणि निसर्गाने घालून दिलेलं, परंपरेने घालून दिलेलं जीवन जगायचं, असं सध्याचा माझा मार्गक्रमण आहे. मग मी ही शिक्षण संस्था मी सांगत होतो, ती शिक्षण संस्था माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर मी हे सगळे जे शाळा आहेत त्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होत्या, काय प्रगती नव्हती, काय नव्हती. मग मी विचार केला की 2003ला माझ्याकडे संस्था आली. 2005ला मी संस्थेसाठी जागा घेतली. मग पदरच्या पैशाने घेतली. काय 4 पैसे मी घातले. माझ्या माहितीने त्यावेळेला 3.25 लाख रुपयाची जागा घेतली आम्ही त्यावेळेस. 17 गुंठे. 17 गुंठे जागा घेतल्यानंतर निकम साहेबांनी मला निम्मे पैसे दिले, मी त्यांना निम्मे घेतले. आम्ही संस्थेच्या नावावर जागा घेतली. घेतल्यानंतर 2007ला या शाळेचा पायाभरणी केली. तर काहीही नव्हतं, ही घरं अजिबात नव्हती. बरोबर. आणि महेंद्र गांधी आणि सौदामिनी गांधी यांच्या शुभ हस्ते आम्ही पायाभरणी केली. हळूहळू काम चालू केलं. काम चालू करत असताना मी मनाशी ठरवलं होतं की कधीही कुणालाही 1 रुपया वर्गणी मागायची नाही. कधीच नाही, काय नाही मागायची. तुम्हाला जर पैसे मागा गेला तर तुमची कितीही चांगली इमेज असली ना, तर माणसं म्हणतात ते हेच फ्रॉड आहे. आणि लोकांसाठी कारणं सांगतोय आणि पैसे उकळतोय. म्हणून मीच ठरवलं की सरळ मार्गे काम करायचं
लोकांना पैसे नाही मागायचे. मग लोकांना वाटलं किंवा इथं लोकांना दाखवायचं आपलं काम काय चालू आहे. आणि जर लोकांना वाटलं तर म्हटलं काय मदत करायची, मी त्यांना सांगायचो 10 पोती सिमेंट द्या तुमच्या ऐपतीनं, किंवा 100 पोती सिमेंट द्या, स्टील द्या, वीड द्या. आणि असं मी साहित्य गोळा केलं. आणि काय पैसे माझ्या मित्रांनी मला मदत केली. रोख म्हणजे गवंडी सुतारांना लागणारी रक्कम आहे ते रोख गोळा केले. 3 रूम बांधल्या. 3 रूम बांधल्या. त्याच्यानंतर ही समोरच्या एक स्वयंपाकघर बांधलं. आणि पहिली शाळा निवासी चालू केली. निवासी का चालू केली माहिती आहे का? तर मूकबधीर मुलं फलटण तालुक्यात खूप कमी आहेत. फलटण तालुक्यात एक 7-8 आहेत. आमच्याकडे कसं आहे, मूकबधीरची शाळा आहे ना, ते 8 मुलांना एक डिव्हिजन असते ना, 8 मुलांना एक शिक्षक असतो. बरं. आता मुळात आमच्या शाळेला मान्यता आहे 40 मुलांची अनिवासी अनुदानित मान्यता. पण आता अनिवासी असल्यामुळं मुलं बाहेरगावची येऊ शकत नाही. माळशिरसची दररोज येत नाहीत, बरोबर. दहिवडीची येत नाहीत, मान तालुक्यातनं येत नाहीत, इकडं कोरेगाव तालुक्यातनं येत नाहीत, बारामती तालुक्यातनं येत नाहीत, तर माळशिरस तालुक्यातनं आसपासमध्ये येत आहेत. मग गैरहजर मुलं खूप राहायची. मग मला असं वाटतं की ती निवासी करा म्हणून मी 2000 ती निवासी शाळा चालू केली. 2010ला माझ्या माहिती ना, आता जी तारीख मागं पुढं होईल. 2010ला निवासी शाळा चालू केली आणि निवासी मुलं ठेवायला सुरुवात केली. पण त्याला कसलंही शासनाचं अनुदान नव्हतं त्याला. मुलांना राहणं, खाणं, पिणं, त्यांची दररोज सगळी सोय, अगदी तुमचं त्यांचा आंघोळीपासूनचा ते शेवटच्या झोपेपर्यंत जो त्यांचा प्रवास आहे दिवसभराचा, तो सगळा त्यांना मोफत इथं द्यायचा आम्ही सोय केली. नंतर हळूहळू 3 रूम झाल्या, परत नंतर 3 रूम झाल्या, असे 3 रूम करत मी आता जवळपास 18 रूम मी या विद्यालयाच्या उभा केलेले आहेत. आणि मला सांगायला इतका आनंद वाटतो की आज माझी अशी अवस्था आहे, अतिशय चांगली अवस्था आहे की दिव्यांग मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो. यासारखा आनंद कशातच नाही. शेवटी कसं आहे की दिव्यांग मुलं म्हणजे परमेश्वराची लेकरं आहेत. आणि ह्या दिव्यांग मुलासाठी काम करणं हे आपल्या नशिबात परमेश्वराने ते लिहून ठेवलं किंवा दिव्यांगासाठी तुम्ही काम करा. आणि हे काम करत असताना एवढा आनंद मिळतो की तुम्हाला तिकडे कुठं तुम्ही ताजमहल हॉटेलला राहिला, आणखीन कुठल्या ट्रिपला गेला, त्याच्यात जेवढा आनंद नाही तेवढा ह्या मुलांच्या इथं काम करण्याचा आनंद आहे. आज ह्या मुलांसाठी मी सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत. आता तुम्ही बघता एवढी सुसज्ज इमारत आहे, स्वयंपाकघर आहे, मुलांसाठी सगळं निवासी सोय सगळी मोफत आहे. मुलांना दरवर्षी ड्रेस देतो, दरवर्षी. मुलांना तुम्हाला राहण्यासाठी बंक बेडची व्यवस्था आहे. मुलांना गरम पाण्याची सोय, 5000 लिटरचा सोलर आहे. मुलांना पाण्याची कमतरता पडू नये म्हणून आम्ही रेन हार्वेस्टिंग सिस्टीम राबवली. ते पाणी पावसाचं पडणारं सगळं पाणी आम्ही इथंच मुरवलेलं आहे, त्यामुळे बोरला पाणी कमी पडत नाही. आणि मुलांना पिण्यासाठी ॲक्वा वॉटर आहे, थंड पाणी आहे, नॉर्मल पाणी आहे, गरम पाणी, तिन्ही पाण्याची व्यवस्था होईल असं आमच्याकडे वॉटर फिल्टर आहे. आणि विशेष करून तुम्हाला मुलांना बंक बेडमध्ये सगळं पांघरायला दरवर्षी स्वेटर देतात. तुमच्यासारखी लोक येतात, लोकांना आता काम पटलं आहे त्यामुळं काही कमी पडत नाही. शेवटी आपण म्हणतो ना, त्याचं काम चांगलं असेल तर काहीच कमी पडत नाही. पहिले 2-4 वर्षे मला जरा मॅनेज करायला खूप अडचणी आल्या, खूप संघर्ष झाला. मला दररोज त्याच्या दारात जावं लागायचं. आता उद्याच्या पोरांसाठी तेल नाही, ज्वारी नाही, गहू नाही, बाजरी नाही. पण आज माझ्या 3-4 वर्षात मला असा अनुभव आला की इथं काहीच संपलं. तर मॅडम मला सांगतात, सर 13चा डबा संपणार आहे आपल्या 2 दिवसात. की लगेच संपण्यापूर्वी 1 दिवसाचा अगोदर कोणतरी तेलाचा डबा देऊन जातं. बरोबर. म्हणजे काय आध्यात्मिक म्हणजे ही एक काय ताकद आहे इथं मला कळत नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो काहीच आता इथं कमी पडत नाही, सगळं ओकेमध्ये मिळतं. मुलांना दरवर्षी मुलांना कोण नाही कोण स्वेटर देतं थंडीच्या काळात दरवर्षी. मुलांना बूट देतं. काय बाबा काही लोक येतात मुलांसाठी अंथरूण पांघरून देतात. अनेक वाढदिवस इथं साजरे होतात. माझा बी थोडा संपर्क जादा आहे, त्यामुळे मी लोकांना सांगतो की बाबा तुम्ही जे बाहेर करणार आहे ते माझ्या मुलांच्या इथं आपल्या छोट्या मुलांचा वाढदिवस साजरा केला की ज्यातून तुम्हाला बी समाधान मिळेल, माझ्याही मुलांना 4 घास गोड मिळतील. असं करत करत ही आता मी शाळा एकदम अद्ययावत शाळा चालू केली. आज शाळेला ISO 9000 आहे. ISO 9000 मानांक आहे. म्हणजे स्टँडर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीचे जे स्टँडर्ड आहे ना ते टिपण्यात आपण इथं काम केलेलं. म्हणजे सगळ्या सोयी सुविधा इथं उपलब्ध करून दिल्यात. कायच राहिलं तुम्ही बघता आता परस बाग आहे, स्कूल बस आहे, मी सांगितलं तुम्हाला रेन हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, गांडूळ खत प्रोजेक्ट मी राबवला आहे. परस बाग आहे, तिथं आम्ही मुलांसाठी
चिक्कूची झाडं लावल्यात, आंब्याची झाडं लावल्यात, तुम्हाला सांगतो विशेष करून शेवग्याची झाडं आम्ही प्रचंड लावल्यात. कारण निवासी मुलांसाठी शेवग्याची भाजी अतिशय चांगली जीवनसत्व विपुल प्रमाणात त्यात मिळतं. कुठले औषध नाही आहे तिथं. म्हणजे आम्ही सगळी जे लागणाऱ्या भाज्या आहेत त्या सगळ्या आम्ही इथं पिकवतो. आणि त्यामुळे काय होतं, मुलांना फळं बी खायला मिळतात. सीताफळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत. चिक्कू तर इतके येतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात चिक्कूचं उत्पादन इथं निघतं. मुलांचा पुरेसं पडतं, मुलांनी खाऊन शिल्लक राहतात. हां, मग काय बाबा, पोपाची झाडं आहेत, केळीची, काय देशी केळीची झाडं लावलेली आहेत. म्हणजे एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही काम केलं, म्हणजे एखादं टार्गेट जर समोर ठेवलं, आपण त्या दृष्टीने काम करत गेलो तर आपण मुलांना काही देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता बघितलं की इथली मुलं आले की मला बघितलं किती आनंदी झाली, भरपूर आनंदी झाली. म्हणजे तो संवाद तुम्ही बघितला असेल. किंवा मुलांना मी इतका जीव लावला आहे की मी माझ्या मुलांना ज्या सोयीसुविधा देतो ना, त्याच सोयीसुविधा मी या मुलांसाठी देतो. कारण का, ही मुलं म्हणजे आपली स्वतःची मुलं आहेत. स्वतःच्या मुलांसारखं जपतो मी. एक वेळ माझ्या स्वतःच्या मुलाला मी कमी करेल, पण माझ्या ह्या मुलांना मी सगळ्या सोयीसुविधा देतो. आणि म्हणून या मुलांचा माझ्यावरती प्रचंड जीव आहे, प्रचंड जीव आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर हे सगळं झालं आपले म्हणजे ह्याच्यामधलं काम, आपल्या दिव्यांग क्षेत्रामधलं काम. आता मी तुम्हाला राजकीय क्षेत्रामधलं माझं काम सांगितलं बऱ्यापैकी, क्रीडा क्षेत्रातलंही बऱ्यापैकी काम सांगितलं. म्हणजे माझा स्वभावच असा आहे की नेहमी वेगळेपणाने काहीतरी करायचं, वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं, इतरांपेक्षा वेगळं करायचं. काय नाही बाबा, हटके काम करायचं, हे लोकांच्या लक्षात राहील, लोकांना भावल. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याची चांगली फळं कशी मिळतात, मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. हो, चालेल ना, ऐकायला. बघा ना तुम्ही, माझा मुलगा आर्किटेक्ट, तो मेरिटने गेला, तो आर्किटेक्ट झाला, तो वेल सेटल झाला. माझी मुलगी मोदी हायस्कूलला 3री आली होती, 98% मार्क होते CBSEला. तिचं इंजिनिअरिंग झालं, तिला बी लगेच जॉब लागला. म्हणजे मला मुलांची काही काळजीच राहिली नाही. मी हे जे काम चांगलं उभा केलं ह्याचंही फलित मी समजतो. आणि तुम्हाला सांगतो, 2019ला कोविड आला, जूनला मला कोविडची लागण झाली. 3 महिन्यात. आणि माझं जे लंग्स आहेत ते पूर्ण लंग्स एक बाजू पूर्ण डॅमेज झाली. आणि मला आमचे मेनू डॉक्टर जनार्दन पेसाळ आणि पुणे पेसाळ यांनी रुबी हॉलमध्ये मला ॲडमिट केलं. रुबी हॉलमध्ये ॲडमिट केलं. तुम्हाला सांगतो, तिथं माझे मित्र डॉक्टर कपिल झिरबे, रुबी हॉलचे ते बऱ्यापैकी ते मॅनेजमेंटमध्ये आहेत आणि मुख्य आहेत. पण मला फक्त एक अर्धा तासच श्वसनाचा त्रास झाला, तेवढाच मला त्रास झाला हलवताना. मी रुबीमध्ये ॲडमिट होतो, पण मी ठीकठाक होतो, व्यवस्थित होतो, बोलत होतो. पण डॉक्टरांना एक कुठं होतं की बाबा ह्याचा रिपोर्ट तर इतका खराब आहे, पण पेशंट तर एकदम उत्तम आहे. बरोबर. मी 2-3 दिवशीच म्हणलं की सोडा की डॉक्टर मला. ते म्हणले नाही, म्हणले दादा तू माझा मित्र आहेस आणि मी सगळं इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. बरोबर. मी रिस्क घेणार नाही. त्यांनी सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केलं बरं का. आणि शेवट एक 5व्या-6व्या दिवशी त्यांनी काहीच ह्याला त्रास नाही, मग त्यांनी परत लंगचा फोटो काढला. आणि तो लंगचा फोटो पुन्हा लंगचं आहे ना पूर्ववत 5 दिवसात पूर्ववत परत हाय, म्हणजे व्यवस्थित. बरोबर. मला झिरपे डॉक्टर म्हणले, अरे आता तू चमत्कारिक व्यक्तिमत्व आहे. बरोबर. म्हणले मी माझ्या मेडिकलच्या जीवनामध्ये 28 वर्षे जवळपास 30 वर्षे काम करतोय या रुबीमध्ये. 5 दिवसात लंग्स पूर्ववत होणं हे मी पेशंट पाहिला. कमीत कमी ह्याला 15 दिवस 1 महिना लागतोच नीट व्हायला. पण 5 दिवसात तो टकाटक झाला. तुला कसला, म्हणजे मी हे काय समजतो माहिती तुम्हाला सांगतो. मी माझी जी अटळ श्रद्धा आहे बिरदेवावरती ती आहे, आणि त्यांच्या कृपेने मला ह्या मुलांची सेवा करायला जी संधी मिळाली ह्याचं फलित आहे ते. बरोबर. माझ्यावरती अनेक प्रसंग आले, वाईट आले, अगदी जीवघेणे प्रसंग आले, पण त्या जीवघेण्या प्रसंगामधून मी सही सलामत सुटलो. बरोबर. ते मी पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो की ती माझ्या श्री बिरदेवाची कृपा. आणि ही जी मुलं आहेत ना मूकबधीर, ही दिव्यांग मुलं, त्या दिव्यांग मुलांचं केलेलं काम शेवटी मी तुम्हाला सांगितलं ना, कर्म रिटर्न असतं. बरोबर. ते माझ्या वाट्याला आलं चांगलं. आणि तेव्हापासून तर मी क्लिअर कट ठरवलं, कुणालाही आपण त्रास द्यायचा नाही. आता आपण स्वतःहून कुणाला त्रास द्यायचा नाही, स्वतःहून नाही. आणि त्यांनी दिला तरी ठीक आहे. आता आपलं वय पण जवळपास 58 झालं ना, मी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो ना आता. बरोबर. आणि मी असं सर्व क्षेत्रामध्ये
काम करत असताना मला माझ्या पत्नीची चांगली साथ मिळाली. हां. माझा एक मोठा भाऊ आहे, अजून आमची जॉईंट फॅमिली. बरोबर. माझा मोठा भाऊ आहे, त्याला एक मुलगा एक मुलगी. त्या सगळ्यांचीच मला साथ मिळाली. त्यांनी कधीही मला विचारलं नाही तू काय करतो काय नाही. घरातलं सगळं हँडल करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीमध्ये वावरत असताना एक विश्वासार्हता कमवली. आणि आज त्याला मी खूप समाधानी आहे की माझे अनेक ठिकाणी चांगले संबंध आहेत आणि माझी विश्वासार्हता आहे. मी कुठेही गेलो तर मला मान सन्मान मिळतो. कुठं जरी कुठेही गेलो तर माझे मित्र मोठमोठ्या पोस्टवरती आहेत. विशेष करून मी तुम्हाला अनेक वेळा नाव घेईल की हर्षद निकम साहेब आहेत, सुनील चव्हाण साहेब आहेत, राजू बोटे साहेब आहेत, डॉक्टर कपिल झिरपे आहेत. कपिल झिरपे खूप मोठा डॉक्टर आहे. राघव बर्वे आहेत, तो जॉईंट रिप्लेसमेंट करतो, म्हणजे नी रिप्लेसमेंट. हां, म्हणजे गुडघे रोपण करतो रुबीते. असे खूप चांगली माणसं आहेत, टॉलर माणसं की ज्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये अतिशय चांगली साथ दिली. हां. आणि सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना सुद्धा मला बऱ्याच जणांचं सहकार्य मिळालं. मग माझ्या गल्लीतील लोकांचं असेल, माझ्या मित्रमंडळींचं असेल. अनेक मित्र मला फलटणमध्ये चांगले भेटले. आता नाव सांगायचं म्हटलं तर कितीतरी नाव मला घेता येतील. बरोबर. तुम्हाला सांगा आनंद वाटतो. म्हणजे मी तुमचे पोपटराव काकडे सर हे बी माझे गुरु होते. कारण का ते मार्केट कमिटीचे सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या निवडणुकीमध्ये मी सक्रियपणे भाषणं केलेली आहेत. म्हणजे असे आता मी मी आता सध्या श्रीमंत रामराय साहेबांच्या गटामध्ये काम करतो. काय नाही, ठीक आहे, चांगलं काम करायचं आणि सगळ्या मित्रांना व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची, आपण व्यवस्थित राहायचं. आणि आता जीवनाचा शेवटी कसं असतं, कुठेतरी थांबायची वेळ असते. बरोबर आहे. आणि मग आता मी आज ह्या घडीला मी खूप समाधानी आहे. खूप समाधान आहे की बाबा काही नाही, पैसा जरी माझ्याकडे कमी असला तर पण मानसिक समाधान माझ्याकडे कोणाला नाही. भरपूर एक नंबर समाधान आहे मला. म्हणजे कसं आहे, पैसा असता म्हणजे मानसिक समाधान नसतं, तुम्हाला माहित नाही. तुम्ही जीवनामध्ये काय केलं. आज बघा तुम्ही, माझं 58 संपलं, 59 चालू झालं. मला कसलाही आजार नाही. मला गोळी नाही, मला डायबिटीज नाही, मला BP नाही, मला काही नाही. ही कुणाची देण आहे. तुम्ही जे चांगलं वागलाय त्याची देण आहे. लक्षात घ्या. म्हणजे मी चांगल्या दर्जाचा खेळाडू झालो. मी नॅशनल खेळलो, खो खोमध्ये सर्वोत्कृष्ट महाराष्ट्राला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं. मी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली. मी BSc केलं, B.Ed केलं, MA केलं. तुम्हाला सांगतो मी राजकीय पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतोय. माझं एक स्वतःचं आस्था टाईम न्यूज पोर्टल आहे. माझं एक स्वतःचं साप्ताहिक आहे की जे शासनाची यादीवर आहे. बघा, शासनाच्या यादीवर आहे. शासनाची यादी असणारे कमीच पेपर आहेत, पण माझा पेपर शासनाच्या यादीवर आहे. माझ्या मिसेसला ॲक्रेडिशन आहे. माझं चॅनल आहे आस्था टाइम्स, माझं न्यूज पोर्टल आहे. हे करत असताना शासनाने सुद्धा माझ्या कामाची दखल घेतली. शासनाने बी घेतली. कारण का शासनाने, तुम्हाला सांगायचं म्हणजे, महात्मा शिक्षण संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला 5-7 वर्षापूर्वी. मोठा पुरस्कार आहे. आणि गेल्या वर्षी मला 21-22चा पुरस्कार मला मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. म्हणजे शासनाचा हा मोठा पुरस्कार आहे. तुम्हाला माहिती आहे, त्याला खूप प्रोटोकॉल आहे. आणि एवढा मोठा पुरस्कार जर शासनाने देऊन आपल्याला सन्मानित केलं तर आपल्या कामाचं चीज झालं. बरोबर. ह्याच्यापेक्षा आता काय जीवनात आणि सहजासहजी भेटत नाही पुरस्कार. तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी कुणालाही वशिला लावला नाही. मी गेली 7 वर्ष पुरस्कारासाठी फाईल टाकत होतो. मला माझ्या कामाचा पुरस्कार प्राप्त झाला. आणि मला पुरस्कार मिळणार कसं असतं, काही लोक काम न करता पुरस्कार मिळवतात, पण त्यांना त्याचं मानसिक समाधान नाही मिळत. त्यांना पण माहीत असतं आपण कुठेतरी शासनाला फसवलंय, कुणाचा तर वशिला आपण पुरस्कार प्राप्त करून घेतलाय. पण मी माझ्या कामावरती पूर्णपणे समाधानी असल्यामुळे मला जो पुरस्कार मिळाला आहे, पुरस्काराचा आनंद मला खूप मोठा आहे. आणि या आता तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातूनच मी आता हा जो माझा जे पूर्ण जीवनाचा प्रवास सांगितला, त्या प्रवासाच्या शेवटी जाऊन मी एकच तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तरुणांना संदेश देईल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, पण तन मन धन देऊन काम करा. तन मन धन म्हणजे नेमकं काय की तुम्ही एक तुमचं टार्गेट फिक्स केलं पाहिजे. आणि ते टार्गेट तुम्हाला कुठं जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे जर तुम्ही एकदा फिक्स केलं ना, आणि त्या दृष्टीने तुमचा प्रवास चालू करायचा आहे.
चालू करायचं. तुम्हाला सांगतो मी नेहमी वर्गामध्ये सुद्धा अतिशय चांगली उदाहरण देतो. म्हणजे तुम्ही बघा ना, थॉमस एडिसन हा शास्त्रज्ञ हो बरोबर. 3च महिने शाळेत गेला, 3 महिने शाळेत. मूकबधीर होता, पण तोनी खूप मोठे शोध लावले. बरोबर, भरपूर शोधला. तो शाळेत गेल्यानंतर त्याच्या आईनं त्याच्या गुरुजींनी गुरुजींच्या लक्षात आला, हा बाबा डिपेंडम आहे. गुरुजींनी सांगितलं की एक चिठ्ठी लिहिली की तुमच्या टॉमीला अभ्यासामध्ये गती नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठवू नका. चिठ्ठी त्या खिशात ठेवली. तो टॉमी आला घरी, आईला सांगितलं असं. आईने ती चिठ्ठी वाचली आणि आईने गुरुजींना पत्र लिहिलं की माझा टॉमीला मी खूप शिकवेल. हां. आणि तिने त्याला शास्त्रज्ञ केलं. शास्त्रज्ञ. म्हणजे थॉमस एडिसनचा जर थोडक्यात इत्याचं तुम्ही जर जाणून घेतलं तर तुम्हाला माहिती आहे, थॉमस एडिसनने अनेक शोध लावले. आम्ही लहान असताना ती सीडी असायची बघा, अशी फिरायची, आणि त्यावर एक दांडकं ठेवायला जायचं आणि ते गाणं फिरायचं. गाणं फिरलं तसं ते आत जायचं, आणि त्यावेळी कुत्र्याचं चिन्ह होतं आणि त्या कुत्र्याच्या पुढं माईक होता. मग आम्हाला काय वाटायचं, दादा कोणत्यांचे काय गाण्याचं आहे का काय. मग मला नंतर कळलं की थॉमस एडिसनने त्या सीडीचा शोध लावला होता. त्या सीडीचा शोध. हां, आणि त्यातून त्याला आवाज बाहेर काढायचा होता, आणि तो आवाज बाहेर काढायला दररोज एका व्यक्तीला न्यायचा. पण ती व्यक्ती म्हणजे कंटाळून जायची. ती मला ज्याच्या डोक्यात थोडंसं याच्या डोक्यात फरक पडला की काहीतरी उगीच त्या काहीतरी करत बसतं. हां, मग त्याने कुत्रं पाळलं होतं. हां. ते कुत्र्याला त्यांनी शिकवलं होतं की आवाज आला की भुंकायचं. बरं. मग तो शोध लावत असताना एक दिवशी त्या शिडीतनं आवाज येतो आणि कुत्रं भुंकायला लागतं. बरं. हे थॉमस एडिसनला कळतं की बाबा ह्या शिडीतून आवाज आला, हे थॉमस एडिसन नाचायला लागतो. असा त्यांनी तो शोध लावला. म्हणजे कित्येक वर्ष त्याला ते शोध लावण्यासाठी गेले. वयाच्या 70व्या वर्षी थॉमस एडिसनची प्रयोगशाळा जळाली, आणि त्यावेळेला त्यांनी काढलेले की बाबा निसर्गाने ही माझ्यावर कृपा केली. म्हणजे कधी कधी विनाशाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत, असं ते थॉमस एडिसन म्हणाले. कारण का मी जे काय शोध लावले ते शोध सगळे आगीत जळून गेले. आता मी इथून पुढे जो काय शोध लावील तो म्हणजे सदोष शोध लावील. म्हणजे त्या शोधामध्ये कुठल्याही प्रकारचा कमतरता राहणार नाही. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट जर ठरवली तर तुम्ही काही करू शकता. मी आता जस्ट उदाहरण देतो की बाबा महादेव जानकर. महादेव जानकर एक दिवशी माझ्याकडे आले 1909 माझ्या माहितीने 91-92ला. आम्ही त्यावेळेला लहानपणी एक हे चालवत होतो, यशवंत सेना सामाजिक क्षेत्रात मी खूप मोठं काम करायचो. बरोबर. आणि BK कोकऱ्याने मी ती यशवंत सेनेची स्थापना केली होती. 2-3 वर्ष BKबरोबर आम्ही खूप फिरलो. दरम्यानच्या काळात BKने यशवंत सेनेचं काम थांबवलं, तर त्या खोलात मी जात नाही. ते काम बंद पडलं. मग महादेव जानकर साहेब माझ्याकडे आले, मला म्हणले की दादा म्हणले मी आता यशवंत सेनेचा सरसेनापती होतोय. मी म्हणलं बाबा काय ठीक आहे, कुणीतरी काम चालू केलं पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हणलं ठीक आहे. ते म्हणले माझी तुम्ही घोषणा करा. मी मसोडच्या बाजार तळावर गेलो एक दिवशी रविवारचं, आणि तिथं घोषणा केली. महादेव जानकरांनी तिथं शपथ घेतली की मी लग्न करणार नाही, मी प्रपंच करणार नाही, मी कुठेही बँक बॅलन्स करणार नाही. त्यानंतर महादेव जानकर कामाला लागले. मग तुम्हाला माहिती आहे तिथून पुढं महादेव जानकर म्हणायचे मी या देशाचा पंतप्रधान होईल. माणसं काय म्हणायचे, महादेव जानकरांच्या डोक्यात फरक पडलाय काय. अजून ग्रामपंचायत सदस्य पंतप्रधान व्हायला निघाला. पण त्यांचा ध्येय खूप मोठं होतं. ते नेहमी म्हणायचे की कुणीही एखादं स्वप्न उराचे बाळगत असताना मोठं ध्येय ठेवायचं. मोठं ध्येय ठेवणं काय गुन्हा नाही आहे, लक्षात घ्या. त्यांनी पंतप्रधान पदाचं ध्येय ठेवलं, ते राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. कॅबिनेट झाली ना, कॅबिनेट मंत्री. आज त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष काढला, त्या समाजाचं अस्तित्व अनेक भल्याभल्यांनी पक्ष काढला, पण कुणीही पक्ष टिकू शकले, पण महादेव जानकर पक्ष टिकू शकले, कॅबिनेट मंत्री झाले. म्हणजे त्यांचं एक उदाहरण तसं प्रेरणादायी आहे ना. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही कलेक्टर व्हायचं स्वप्न बघा, म्हणजे तुम्ही कुठेतरी तहसीलदार व्हाल. आणि म्हणून मी तुम्हाला पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतोय की जे पण ज्यांना पण भविष्यामध्ये एक उल्लेखनीय काम करायचं आहे किंवा प्रगतीपथावरती जाऊन काम करायचं आहे, त्यांनी प्रत्येकाने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठं ध्येय ठेवावं. त्या ध्येयाला अनुसरून मार्गक्रमण करावं. ते मार्गक्रमण करत असताना तुमच्या कामामध्ये सातत्य पाहिजे, एकनिष्ठ तुम्ही कामाशी असला पाहिजे, संघर्ष करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, आणि जिद्दसुद्धा तुमच्याकडे पाहिजे. या सगळ्या जर गोष्टी तुमच्याकडे आल्या तर निश्चितपणे आपण बाळगलेलं स्वप्न ते पूर्ण होऊ शकतो. एवढंच फक्त या माध्यमातून मी सांगेन. तर चोरमले साहेब, आपण काय करूयात, जे माझे प्रश्न आहेत आपण ते घेऊयात. आता चोरमले साहेब, आपण तर मला म्हणजे ओळखताच, पण माझा ना म्हणजे आध्यात्मिक लोक माझ्यासोबत खूप कनेक्टेड आहेत. तसं तुम्ही म्हणला नाही का, तसं माझं पण म्हणणं आहे की एका हाताने टाळी कधी वाजत नाही. बरोबर. आपल्याला एक साथ घ्यायला लागते. आणि बघायला गेलं ना, थोडंसं मी तुम्हाला मागे घेऊन जातो. जसं तुम्ही म्हटलं होतं नाही का, तुमची आई काम करायची, तर
तर ते शेतात काम करायची कसं थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. ते आमच्या इथं एक नामजोशी साहेबांची शेती होती. हां हां म्हणजे आता जे लक्ष्मीनगर आहे ना तिथे शेती होती. हां त्या शेतामध्ये ती दररोज शेतातले काम करायला जायची. शेतातले काम. हां, मजुरीचे काम करायला जायची. संध्याकाळी आल्यानंतर मग स्वयंपाक व्हायचा. नंतर आम्ही जेवायचो. आम्ही 2 भाऊ 4 बहिणी. आणि वडिलांची नोकरी गेली. आणि वडिलांची नोकरी म्हणजे वडील रिटायर झाले. वडिलांची येणारी पेन्शन काही चुकीमुळं ते थांबली. त्यामधून 3-4 वर्षे खूप संघर्षात गेली आमची. नंतर 4 वर्षांनी माझा भाऊ मोठा नोकरीला लागला तलाठी म्हणून. त्यानंतर त्यानंतर थोडी जरा म्हणजे बऱ्यापैकी परिस्थिती झाली. आणि दुसरी गोष्ट परंतु ज्या माझ्या आईन म्हणजे मला 12वी पास झाल्यानंतर जे मी बाहेर गावची जाऊ शकलो असतो जर आमची आर्थिक परिस्थिती चांगली असती आणि तिथं जाऊन जे मी काय करू शकलो असतो ते मला करता आलं नाही. तरी पण मी आज माझ्या केलेल्या कामगिरीची मी खूप 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 खुश आहे. कारण काय माहिती आहे का, मी नोकरी करून फक्त एखादी अधिकारी म्हणून काम केलं असतं, त्या माध्यमातून मी लोकांना सेवा देऊ शकलो असतो. पण त्यापेक्षा सेवा मी आता सर्वांना चांगली दिली या ठिकाणी. चांगली दिली. बरोबर. आणि चोरमले साहेब म्हणजे नाही का, तो तुमचा हा पिरियड राहिलेला आहे लहानपणापासून जो संघर्षाचा, आणि तो टीचर होस्तोवर नाही का ते खेळाडू वृत्ती ठेवण्याचा. तर ती खेळाडू वृत्तीचं म्हणजे कसं काय तुमच्याकडे आलं? आत्ताची जी मुलं मी बघतो ना किंवा तुम्ही पण बघत असाल ते म्हणजे खेळण्याला जास्त महत्त्व देत नाही. नाही, कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, माझा मोठा भाऊ खेळत होता. हो. तो वेट लिफ्टिंग करायचा, हां व्हॉलीबॉल चांगला खेळायचा आणि खो खो बी खेळायचा. मग ती खो खो आमचा भाऊ, आणि संध्याकाळात आम्ही बारके 5वीत असताना आम्ही आपलं बघायला जायचो की भाऊ खेळतोय तिथं माळजाच्या मुदजी क्लबच्या मैदानावरती. मग ते तुम्हाला म्हणलं तू पण उद्यापासून यायचं. मग तिथं मी जायला लागलो. तिथून खो खोला माझी सुरुवात झाली तर मी 2-3 वर्षातच एवढा गेलो की 3-4 वर्षात मी नॅशनल खेळलो. हो. म्हणजे मला माझी खेळाची पद्धतच होती, जे करायचं ते परफेक्ट करायचं. म्हणजे माइंडसेट माइंडसेट आणि जबरदस्त. मी माझ्या समोर ना म्हणजे माझ्या टीममधला सर्वात उत्तम खेळाडू असेल ना त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आपण करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, जो आपला हे आलं दिव्यांग मुलांसाठी नाही का, जे जसं मुकबधीर मुलं म्हणतात आपण त्यांना, तर ते म्हणजे आयडिया कशी आली, कल्पना कशी आली की बाबा आपण मुकबधीर मुलांची शाळा आपण सुरुवात करू शकतो किंवा कामगिरी? नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की माझे मित्र जे हर्षद निकम साहेब आहेत त्यांच्या वडिलांची एक शिक्षण संस्था होती, महात्मा शिक्षण संस्था. हो. आणि त्या संस्थेचं एक बोराडाणीमध्ये शाळा होती, मराठी शाळा, एक फलटणमध्ये मतिमंदाची शाळा होती, एक मुकबधिरांची शाळा होती. आणि त्यांना ते नंतर कालांतरानं रन करणं सोपं जाईना. मग ते मला काय म्हणले की मला ते कळलं की ते देणार आहेत. मग ते सुरुवातीला काय मला म्हटले की बाबा मी मुकबधिराचं आणि मतिमंदाचं युनिट मी लायन्स क्लबला ही करणार आहे, म्हणजे देऊन टाकणार आहे. परंतु लायन्स क्लबची जी काय त्यांची जे काय शर्ती होत्या त्या शर्ती पूर्ण न झाल्यामुळं मग मला म्हणले तुला ते मुकबधिराची शाळा देतो आणि मतिमंदाची शाळा देतो आहे, आणि माझी महात्मा शिक्षण संस्था ही तशीच राहील मुळशी त्यांची. मग म्हणलं आता मी परत संस्था काढणं, त्यालाही जॉईन करून घेणं, हे काय मला काय प्रवासच माहीत नव्हता त्याचा. म्हणजे माझ्या प्रेमापोटी त्यांनी मग ठीक आहे म्हणजे संस्था तू बघ सगळी मी बघायला लागलो. आणि म्हणजे मला एवढं माहिती आहे बरं का, शून्यातनं काही उभं करता नाही ना, खूप संघर्ष असतो, खूप तकलीफ असते. जेव्हा तुम्ही हे जेव्हा शाळा सुरू करत होता तेव्हा तुम्हाला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला? खूप संकटाचा सामना. मी तुम्हाला सांगितलं ना, मला इमारतीपासून प्रॉब्लेम होते. इमारत नव्हतं का मुलांना, दोन्ही शाळेला इमारत नव्हती. मग ते ज्या इमारती होत्या त्या नगरपालिकेच्या मालकीच्या होत्या. काही काळ मुकबधिरांची शाळा भाड्याने आम्ही चालवली. मला पण खूप त्रास झाला की तेव्हा मी जरा वेगळ्या गटात काम करत होतो. बरोबर. नंतर मग मी ठरवलं जे काय असेल ते आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला तिथं जाऊन बसता आलं पाहिजे. म्हणून जागा घ्यायचा पहिला निर्णय केला. आणि मग जागा घेतली आम्ही 17 गुंठे. हां, त्यावेळेला जागा शोधत होतो, इथं काहीच नव्हतं. आज इथं जागेचे दर खूप वाढलेले आहेत, भरपूर वाढले. पण त्यावेळेला आम्हाला मिळाली 17 गुंठे जागा 3.5 लाखात. पदरचे पैसे टाकले. शेवटी कसं असतं, जे करायचं ते पदरचेच पैसे ना, संस्थेला उत्पन्न कुठलं. बरोबर. मग ते आम्हीच टाकले, आम्हीच पैसे जागा घेतली, मग आम्हीच उसनवारी दाखवली संस्थेची आणि संस्थेच्या नावावर केली. संस्थेच्या नावावर काहीच म्हणजे आमच्या नावावर केली असती ना तर मग मला देणगी नसती ना मागता आली. बरोबर. मग संस्थेची काहीतरी प्रॉपर्टी असावी म्हणून आम्ही संस्थेच्या आमच्या पैशाने संस्थेच्या नावी केली. मग ते संस्थेचं रिसर आम्ही CAच्या सल्ल्यानुसार ते दाखवलं की बाबा बाकीचं ट्रान्झॅक्शन तर पैसे हे आमचेच, पैसे आपलेच. आणि मुकबधीर मुलांचा जो विषय असतो ना, म्हणजे खूप क्रिटिकल असतो. शक्यतो बरेच लोक नाही का
जनजागृती नसते की बाबा शाळेमध्ये कसं प्रवेश करायचं, काय काय प्रोसेस असते, तर आपण काय म्हणजे ती फी घेता लोकांकडे? नाही, ह्या शाळेमध्ये या मोकबधीर विद्यालयामध्ये पूर्ण सगळा खर्च संस्था करते. मुलं शोधण्याचं काम सुद्धा संस्थेचे शिक्षक करतात. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आमचे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी ते तालुक्याचा दौरा करतात. म्हणजे फलटण तालुका, मान तालुका सगळ्या पंचायत समितीमध्ये जातात, भेट घेतात आणि त्या मुलांचा, दिव्यांग मुलांचा शोध घेतात आणि मग त्याचा पत्ता घेतात आणि मग त्याच्या घरी जातात. 4-4 वेळा त्याच्या घरी जावं लागतं, तरी पालकं पाठवत नाहीत. काय रिझन बरं त्यामागं? काय ना, हे कसं आहे, अपंगत्व हे गरिबाच्या घरी येतं. म्हणजे माझं प्रामुख्याने दावा आहे असा, अपंगत्व हे गरिबाच्या घरी येतं, अपंगत्व हे श्रीमंताच्या घरी येत नाही. काय रिझन काय अपंगत्व येण्याचं कारण म्हणजे काय, अनुवंशिकता असते जी, थोडक्यामध्ये नात्यातले लग्न करणं. बरोबर. आणि सर्वसामान्य कुटुंबातच होतं ना, नात्यातले मामाची मुलगी, आत्याचा मुलगा, म्हणजे हे नात्यामध्ये लग्न करणं आणि त्यामुळं येणाऱ्या अपत्याला हा दोष येतो. हे दोष येण्याचे अनेक कारण आहेत. तेव्हा एखाद्या महिलेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं त्यावेळेला औषधं वगैरे वेगळ्या प्रकारची खाणं असतं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार न खाणं. म्हणजे खाणं पण लय महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषध उपचार घेतला पाहिजे ना. औषधोपचार घेतला पाहिजे. मग तुम्हाला काहीतरी दुखतंय, मग तुम्ही कुठली तर गोळी घेणार मेडिकलमध्ये जाऊन, मग ते सगळं असं अंगलट येतं. आणि हे गरीबच लोक करतात. गरीब लोक, त्यांना अज्ञान त्यांना माहीत नसतं, मग ते हे होतं. त्यामुळे मुलं गरीबाच्या घरी जन्माला येतात आणि मग त्याच्यातून त्यांची मानसिकता नसते मुलं पाठवायची. का बरं? काय म्हणजे त्यांना एक तर ते अपंग असतं, त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल प्रेम नसतं. जर 100% मी म्हणणार नाही प्रेम नसतं, परंतु बऱ्यापैकी पालक वैतागलेले असतात. दररोजच आहे ना. बरोबर. 4 दिवस ठीक आहे, हो, कुठली गोष्ट 4 दिवस नाविन्य वाटतं, हे दररोजच आहे. मग त्या शिक्षणाबद्दल उदासीन असतात. आता आम्ही अशी उदाहरण होतो, आमच्याकडे एक मूकबधीर मुलगा आहे, त्याला त्याचे पालक 5 रुपये खर्च करत नाही, पण त्याच्या दुसऱ्या लहान पोराला लाखो रुपये खर्च करतात. लाख रुपये फी देऊन त्याला शिकवतात. बरोबर. पण त्यासाठी 5 रुपये खर्च करत नाहीत. त्यांचं ते माइंडसेट झालेलं असतं, हे करणारच काय. म्हणून आम्ही काय ठरवलं माहिती का, दिव्यांग मुलांना शैक्षणिक दृष्ट्या आणि नुसतं शिक्षण द्यायचं नाही, त्याला व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा त्याला सक्षम बनवायचं. आता व्यावसायिक दृष्ट्या कसं सक्षम बनणार बरं? आता तुम्हाला सांगतो, माझी शाळा 7वी पर्यंत आहे. हो. आम्ही काय केलं माहिती का, 10वी पर्यंत शाळा करायचाच आमचा मानस होता, पण 10वीला मान्यता देत नाही शासन. मग आम्ही काय करतो माहिती का, 7वी झाली की 2 वर्षे त्याला 10वीचा अभ्यास शिकवतो. इथं सोय केली आम्ही, आणि त्या मुलांना शिकवायचं 2-3 वर्षे 10वीचा अभ्यास. सिलेबस बी नॉर्मल मुलांचाच आहे. त्या मुलांना फक्त परीक्षा पेपर लिहिण्यासाठी अर्धा तासाची जादा वेळ मिळाली जाते. इतरच अभ्यास म्हणजे जो नॉर्मल मुलांना अभ्यास आहे तो छान अभ्यास. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे शिक्षक 2 वर्ष यांना शिकवतात. 2 वर्ष शिकवले की यांना आम्ही 10वीचा 16 नंबर फॉर्म भरतो बाहेरने, 16 नंबरचा. आणि 10वी पास झाली की आम्हाला कमिन्स कंपनीने थोडं प्रॉमिस केलं होतं की तुमच्या मुलांनी जर ITI केलं तर आम्ही त्यांना जॉब देऊ शकतो. कारण का ही नॉर्मल मुलांच्या तुलनेत मुलं खूप काम करतात. ही मुलं बोलायला वेळ घालवत नाही. बरोबर. दीडपट काम करतात. 8 तासात तुम्ही जर जे तुम्ही काम कराल त्याच्यात 1.5 काम ही मुलं करतात. बरोबर. असं त्यांचा अभ्यास नाही, त्यांच्याकडे तशी काय आहेत. म्हणून कमीच्या माध्यमातून त्याने नोकरी द्यायचा त्याने प्रयत्न चालू केला. आमच्या 2-3 बॅच गेल्या जावी, 100% निकाल लागला. 2-3 मुलांनी ITI केला, तर त्यातल्या ITI-मध्ये 1-2 मुलं कामाला लागली. म्हणजे मला नेहमी वाटायचं की आपण नसं शिकवतोय, पोरं पास होत आहेत, पण पुन्हा ते घरी जात आहेत आणि कोण गावंडीच्या हाताखाली, कोण सुताराच्या हाताखाली काम करतोय. ही गोष्ट माझ्या मनाला अस्वस्थ करत होती सारखी. म्हणून मी शिक्षकांना म्हणायचो, काही नाही बा, आपला पोरगा कुठंतरी सेवेत गेला पाहिजे, त्याच्यात तो जर व्यावसायिक पुनर्वसन झालं पाहिजे. तो जो आनंद आहे तो सर्वात जास्त मोठा आनंद आहे. आणि आता अशा काय मुलांना नोकऱ्या मिळाल्या. परवा कमिशनवाले आले, आमची 2 मुलं ITI आली, त्यांनी बोलावले. त्यांचा इंटरव्ह्यू होता, ते जॉईन करून घेणार. 10वी पास झालेली. त्यांनी ITI केले. आता ITI मग कुठे केलं त्यांनी? ITI आता कुणी एकाने पुण्यात केलं, दोघांनी ITI. आणि शक्यतो म्हणजे कसं आहे चोरमले साहेब, थोडा हार्ड प्रश्न आहे बरं का. मी आता म्हणजे माझं गावात पुण्या साईडला जाणं येणं असायचं थोडं कामाच्या रिलेटेड. तर मी तिथं बघितलं की त्यांनी पण नाही का, त्यांच्या घरात मूकबधीर मुलं होते, पण त्यांनी काही त्यांना बाहेर सोडलं नाही, चौकटीच्या आतच त्यांना ठेवलं होतं.
तर ह्यात ना आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांना पण संदेश जाईल की बाबा तुम्ही एक पाऊल कुठे टाकलं की बाबा तुम्ही शाळेत तरी त्यांना पाठवलं नाही का, संस्था सगळा खर्च घेते, तर त्यांचं भविष्य एक बदलू शकतं. बदलू शकतो, 100% बदलू शकतो. अहो मुलांच्या घरी आम्ही 4 वेळा जातो, अनेक वेळा जातो, तरी मुलांचे आई वडील उदासीन असतात मुलगा पाठवायला. आम्ही म्हणले फक्त तुम्ही आमच्या इथं सोडा, तुम्ही त्या मुलाचं नुकसान करू नका. बरोबर. तो त्याच्या पायावरती उभा करायचं काम आमचं. तुम्ही मुलगा इथं द्या, ₹1 रुपयाचा खर्च करू नका, सगळं आम्ही त्याचं करू, सगळं आणि ते करतो आम्ही. आणि नसतं सांगत नाही, जबाबदारीने बोलतोय, सगळं आम्ही करतोच. अगदी कुठेही तुम्ही जाऊन जरी माहिती घेतली तरी आमच्याबद्दल तुम्हाला कोणीही चुकीचं बोलू शकत नाही. आम्ही कामच चुकीचं करत नाही. बरोबर. जे करायचं ते परफेक्ट करायचं, चुकीचं काही करायचं नाही. ह्या मुलांचा जो आशीर्वाद आहे ना, ह्यांच्या एवढा आशीर्वाद तुम्हाला कुणाचा मिळू शकत नाही. बरोबर. लक्षात घ्या, त्यांचा आनंद हाच आपला आनंद आहे. आणि चोरमले साहेब म्हणजे खूप टफ क्वेश्चन आहे बरं का. तर काय होतं माहिती आहे का, म्हणजे बरेच जनजागृती नसते, अवेअरनेस नसतो नाही का, म्हणजे मूकबधीर मुलं असतात तर ते त्यांना असं म्हणजे येडच समजतात. तर येड आणि मूकबधीर मधला फरक थोडासा नाही त्या आता कसं आहे, दिव्यांग क्षेत्रामध्ये अनेक अपंगत्व आहेत. म्हणजे मूकबधीर म्हणजे काय, ज्याला ऐकता येत नाही आणि ज्याला बोलता पण येत नाही. ऐकता येत नाही म्हणून बोलता येत नाही, लक्षात घ्या. बरोबर. दुसरा एक प्रकार आहे अस्थिव्यंग, म्हणजे ते हातपाय वाकडे आहेत, तो पण अपंगताचा एक प्रकार आहे. तिसरा एक प्रकार आहे की बाबा अंधत्व, म्हणजे ज्याला दिसत नाही, ते पण दिव्यांग क्षेत्रामध्ये येते, त्याच्या बी शाळा आहेत. हां. चौथं क्षेत्र आहे बाबा मतिमंदत्व, म्हणजे त्याचा बुद्ध्यांगच कमी असतो, त्याला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही त्यांना. बरोबर. मतिमंदामध्ये तर एवढे विचित्र प्रकार आहेत की काय मुलांना तर शी सू सुद्धा करायचं कळत नाही. बरोबर. बेडलाच कंटिन्यू खेळून असतात. वाईट म्हणजे त्या मुलांचं खूप वाईट आहे. म्हणजे मतिमंद हा प्रकार आहे ना, खूप असा क्लेशदायक प्रकार आहे की ते कुणाला येऊ नये. मी या मतात आहे, कुणाला येऊ नये. पण त्यामधून नीट होण्याचे चान्सेस असतात. नाही, मतिमंद तर कधीही तुम्ही नीट होऊ शकत नाही, कधीच नाही. एखाद्या वेळा तुम्ही जर तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल आणि तुमचं मुलगा जर लहानपणी तुम्हाला त्या लक्षात आलं किंवा ह्याला हे मूकबधीर आहे, तर तुम्ही त्यावरती वेगळ्या प्रकारची कॉकलंट सर्जरी करून तुम्ही त्याला ऐकण्याची क्षमता पुन्हा प्राप्त होऊ शकते. त्याला लाखो रुपये खर्च आहे. खर्च म्हणजे ह्याच्यावर तो उपाय आहे मूकबधीरांच्यावरती. तो 100% सक्सेस होईल असं नाही आहे, पण बऱ्यापैकी होतो. समजा आता अस्थिव्यंग आहे, अस्थिव्यंग म्हणजे त्याला चालताच येत नाही ना, असं वाकडं तिकडं कसं चालत असतो. आता त्याला त्यापासून लाईफला काही धोका नाही. बरोबर. परंतु थोडंसं रेग्युलर कामं करायला त्याला अडचणी येतात. आणि अंध तो सगळा नॉर्मल माणसागत असतो, मग त्याला दिसत नसतं. त्यासाठी ब्रेलिपी आहे, त्या ब्रेलिपीत तो शिकू शकतो. त्यांच्यासाठी म्हणजे अवेअरनेस आहे, जे अंध लोक आहेत ना अवेअरनेस चांगलं आहे. आता बऱ्यापैकी सरकारने त्यात हे केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे. आणि ह्यांच्यासाठी सगळं म्हणजे समजा आता मी नाही का, समजा मी पालक असं दृष्टीने सांगतो की बाबा एखादा मुलगा आणून आपण तुमच्या हवाले केला तर त्याचं राहणं खाणं पिणं समजा त्या दवाखाना तर सगळं करतो. डॉक्टरच्या विजिट असतात, अहो ह्या मुलांसाठी काम करणारे अनेक सेवाभावी डॉक्टर आहेत. बळं म्हणतात आम्ही येतो, तुमच्या मुलांना काय पाहिजे. दाताचे डॉक्टर येतात, दात चेक करतात. घसा कान नाक घसाचे डॉक्टर येतात, आमचे डॉक्टर जनार्दन पिसा असेल किंवा सस्ते डॉक्टर असतील ते येतात, त्यांची तपासणी करतात. आणि डॉक्टर सेवाभावी डॉक्टर काम करणारी माणसं तर भरपूर आहे, ते येतात लोकांची सेवा करतात. मग आमचे बी एक फॅमिली डॉक्टर आहे, त्या फॅमिली डॉक्टरकडे मग आम्ही नेतो त्या मुलांना. आजारी पडले, ताप थंडी किरकोळ आजार असतात, आम्ही बघतो, खूप काळजीपूर्वक बघतो आम्ही, खूप काळजी. आणि जर 1-2-3 दिवसात जर त्याच्यात काय सुधारणा झाली त्या पालकाला बोलवतो आणि घरी पाठवतो. जबाबदारी खूप मोठी आहे, लक्षात घ्या. आणि ती शासनाची याला अनुदानित मान्यता नाही. आता अनुदानित जर मान्यता आली तर आम्हाला याला वेगळे कर्मचारी मिळतील. आता आम्ही जे कर्मचारी ठेवले, कर्मचाऱ्यांचा पगार आम्हाला संस्थेच्या माध्यमातून करावा लागतो. म्हणजे मुलींच्या रूममध्ये झोपायला एक लेडीज असेल, मुलांच्या रूममध्ये झोपायला एक रेक्टर असेल किंवा स्वयंपाक करणारे असेल, 105 4 पद आम्ही संस्था खर्च करते त्यांचा. हां, उद्या जर आम्हाला आता आम्ही प्रस्ताव केला, उद्या जर शासनाने जर आम्हाला जर अनुदान दिलं तर त्यांचे पेमेंट शासन दिलं. बरोबर. शासनाची धोरणं अलीकडं म्हणजे बदलत चाललेले आहेत. त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये पैसे दिले पाहिजे हे त्यांना कळत नाही. त्यांनी दिव्यांग क्षेत्रामधल्या शिक्षकांच्या मान्यता लगे काढल्या पाहिजेत, शिक्षक बी दिले पाहिजेत. खूप डिले आहे. आणि समाज कल्याण खात्याचा थोडासा नाही म्हटलं तर अनुभव असा काय एवढा काय असा चांगला राहिलेला नाही आमचा.
चांगलं राहिलं. नाही राहिलेलं. तुमचं वैयक्तिक मत काय आहे की बाबा ह्या संस्थेला सुधारण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे 4-5? काय सुधारण्यासाठी आता ही संस्था तर सगळी वेल डेव्हलपमेंट झाली. म्हणजे ही व्यवस्था तुम्ही ही व्यवस्था सुधारण्यासाठी भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. एवढे पैसे खातात लोक. शिक्षक भरतीला जर एवढे पैसे द्यायचे म्हणलं तर शिक्षक तरी काय शिकवणार. बरोबर, ते त्याचे हेच झालं. शिक्षण घ्यायचं ते म्हणजे खूप अनागोंदी कारभार चालू आहे सध्या. आणि यातून महाराष्ट्र कुठल्या वळणावर झाली काय सांगता येईल. बरोबर, म्हणजे पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही. पूर्वीसारखं निवडणुकीमध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आता रूढ झालेलं आहे. रूढ झालं. पैसा द्यायचा, मतं घ्यायची आणि सत्ते द्यायची. लोक विकास कामावरती प्रेम करणारी माणसं कमी झाली. तात्पुरतं बघता येईल मतदार काय करतात, तात्पुरतं बघतात आणि त्यामुळे हे सगळं वाढत चाललं. बघ काय ना वाढत चाललं. बरोबर. हा आपला चोरमले साहेबांसोबत झालेला एक पॉडकास्ट आहे. तर नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला कसा वाटलेला आहे पॉडकास्ट. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला चोरमले साहेबांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या असतील तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आणि कोणकोणते नवीन टॉपिक आहेत, जर तुम्हाला वाटत असतील की ते टॉपिक्स आमच्याकडून मिस झाले तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की बाई चोरमले साहेबांकडून आम्हाला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, नाही का, ह्या गोष्टींसोबत आम्हाला चोरमल्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे. तर आपण नक्की त्याला रिप्लाय देऊ. त्याचे नेक्स्ट पार्ट पण हवा असेल तर तो पण काढू. पण ही खूप महत्त्वाची कामगिरी आहे. अशी कामगिरी करणं, नाही का, एक देवाच्या कृपेनं म्हणता येईल की अशी कामगिरी चालू असते आणि खूप मेहनत लागते प्रत्येक गोष्टींना. इथंच आपण हे बोलून पॉडकास्ट संपवतो. आणि नक्की या पॉडकास्टला शेअर कमेंट करायला विसरू नका. खूप म्हणजे ह्याच्या बॅकग्राऊंडला खूप मेहनत असते प्रत्येक लोकांची. तसं चोरमले साहेबांनी त्यांचं पूर्ण वैयक्तिक जीवनाचा संघर्ष सांगितला की कसं मुलांनी, नाही का, शिकलं पाहिजे, कशा पुढ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कसं त्यांचं प्रेम आहे ह्या कामासंदर्भात. तरी आपल्याला सगळ्यांना समजलं असेल. आणि हेच बोलून मी शेवट पॉडकास्टला एंड करतोय. आणि चोरमले साहेबांचा पहिलं धन्यवाद करतोय की त्यांनी आपला टाईम दिला, ह्या गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या.